पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात प्रसारित करत आहोत पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाच्या उत्तरार्धाचा भाग 18वा। अभिवाचक जयंत ठोंबरे। महाराज चिंतेच्या अखंड प्रवाही। मिर्झा राजे स्वराज्याचा विध्वंस उडवीत होते, तरीही महाराजांना आशा वाटत होती की हा राजपूत राजा रामराज्य स्थापनेच्या आपल्या कार्यात आपल्याला मदत करील, निदान आशीर्वाद देईल, निदान विरोध करणार नाही। बस बस इतकं केलं तरी पुरे। गेल्या 20 वर्षाच्या अवधीत हजारो जीवलगांचे जीव वैरूनही आपण राज्यसाधना किती केली। महाराष्ट्राचा चतकोर तुकडा सुद्धा अद्याप स्वतंत्र झालेला नाही। सारख्या फौजांवर फौजा चालून येत आहेत। उलटा वारा, उलटा प्रवाह, आम्हाला विरोध आमच्याच लोकांचा। मोरे, सुर्वे, जाधव, चव्हाण, घाटगे, नाईक, निंबाळकर आमच्या विरुद्ध। जसवंतसिंह आले होते तेही आमचेच, मिर्झा राजा आले आहेत तेही आमचेच। खरोखरच हे सर्वजण जर या रामकार्यात सामील होतील तर सारा देश मोजक्या काही महिन्यात मुक्त होईल। अयोध्या, उज्जैनी, मथुरा, द्वारका, धारानगरी, चितोड, देवगिरी, इंद्रप्रस्थ आणि हस्तिनापूर येथील प्राचीन पवित्र सिंहासनांचा, काशी प्रयागादी क्षेत्रांचा आणि केदार ऋषिकेशादी तीर्थांचा उद्धार होईल। कुणी कुणाचा गुलाम राहणार नाही। सद्धर्म आणि सुसंस्कृती येथे नांदेल। परंतु महाराज व्यर्थ आशा करीत होते। महाराज चिंताक्रांत होते। मुरार बाजी पडला, असंख्य पडले। पुरंदर अजून झुंज देतोय, दिलेर खानाशी नव्हे मृत्यूशीच। आता आणखीन किती तग धरायची, सीमा झाली। महाराज राजगडावर मोरोपंत पिंगळे, निळो सोनदेव, निराजी रावजी, रघुनाथपंत कोरडे, त्र्यंबकपंत डबीर, बाळाजी आवजी चिटणीस वगैरे आपल्या मुत्सद्यांशी चालू संकटाबद्दल रात्रंदिवस खलबते करीत होते। या प्रसंगी लढून निभावणार नाही हे स्पष्ट दिसत होते। काय करावे, सर्वजण विचार करीत होते, काय करावे। महाराजांच्या मनात वावरणारी आशा प्रबळ होती। मिर्झा राजे राजपूत आहेत, त्यांच्यात थोडा तरी आपलेपणा, ओलावा असेलच। कितपत आहे तो पाहावा असा विचार महाराजांनी केला। लगेच महाराजांनी मिर्झा राजांसाठी एक पत्र तयार केलं। ते पत्र हिंदी भाषेत होतं, त्यातही आमिष आणि धूर्तपणा होताच। पत्र खूप मोठं होतं। त्याचा सारांश असा: मी बादशहाचा बंदा नोकरच आहे। लहान असलो तरी बादशहांचा पुष्कळ फायदा करून देईन। दख्खनच्या या डोंगराळ प्रदेशात आपण या विजापुराच्या आदिलशहाचा मुलूक जिंकण्याची मोहीम काढीत असाल तर यश निश्चित मिळेल। मीही सेवेस येईन। स्वराज्यावर आलेलं हे मोगली फौजेचं झेंगट जर विजापूरकरांवर ढकलता आलं आणि या निमित्ताने जर मिर्झा राजांचं मन जिंकता आलं तर पाहावं असा यात महाराजांचा डाव होता। महाराजांनी पत्राची थैली तयार केली आणि आपल्या कर्माजी नावाच्या एका जासुदाच्या हाती दिली। त्याला त्यांनी सर्व काही समजावलं आणि मिर्झा राजांकडे रवाना केलं। कर्माजी महाराजांची ही थैली घेऊन राजगडावरून निघाला। राजगडापासून मिर्झा राजांची छावणी 11 कोसांवर होती। मध्ये डोंगरदऱ्या मात्र अनेक होत्या, पण मावळच्या माणसाला डोंगरातल्या घाटवाटा कधीच अवघड वाटत नसत। कर्माजी काही घटकांच्या आत मिर्झा राजांच्या छावणीच्या गिर्दपेशात दाखल झाला। मिर्झा राजांना वर्दी गेली की शिवाजी राजांकडनं थैली घेऊन जासूद आलाय। जासूद शिवाजी राजांचा? मिर्झा राजांच्या मनी जरा कुतूहल दाटलं। त्यांनी जासुदास इजाजत दिली। लगेच कर्माजी मिर्झा राजांपुढे दाखल झाला। त्याने लगेच पत्राची थैली मिर्झा राजांना पेश केली आणि अत्यंत नम्रतेने म्हटलं, सरकार से अर्ज है कि वे एक बार थैली पर नजर मुबारक करे और मेहरबानी करके इसका जवाब लिख कर दे। मिर्झा राजांचा खासा मुंशी नेहमी त्यांच्याजवळ हजर असे। त्याच्या वाचून तर राजांचे पानही हलत नसे। त्याचे नाव उदयराज मुंशी। मुंशीने लगेच थैली हाती घेतली आणि उघडून पत्र वाचण्यास सुरुवात केली। राजे ऐकत होते। महाराजांनी हे पत्र हिंदी भाषेतच लिहिले होते। बंदा बादशाह का नौकर है, छोटा जरूर हूं तो भी मुझसे बादशाह का बहुत बहुत फायदा होगा।
दक्कन के पहाड़ी मुल्क में आप अगर बीजापुर के आदिल शाह पर कब्जा करने का इरादा करते हो तो आपकी फतह होगी। बंदा भी खावन के खिदमत में हाजिर है। मिर्झा राजांनी लक्षपूर्वक महाराजांचं पत्र ऐकलं, तरी पण त्यांच्या सावध, जबाबदार आणि धूर्त वागणुकीत किंचितही उतावळी हालचाल, आनंद किंवा साफ नापसंतीही व्यक्त झाली नाही। त्यांनी अति विचारपूर्वक महाराजांच्या पत्रास जबाब लिहिला आणि थैली कर्माजीच्या हातात दिली। कर्माजी जबाबाची थैली घेऊन मिर्झा राजांच्या छावणीतून बाहेर पडला आणि राजगडाकडे दौडत निघाला आणि हुजूर दाखल झाला। महाराज मिर्झा राजांच्या जबाबाची इंतजारीच करीत होते। मूळ जबाबाचा हिंदवी तर्जुमा असा होता, बादशाही फौज आकाशातील ताऱ्यांप्रमाणे असंख्य आहे। तुमचा पाडाव करण्यासाठीच ती आली आहे। तुमचा डोंगराळ आणि खडकाळ मुलूक तिला अजिंक्य नाही। आमच्या घोड्यांच्या टापाखाली कसल्याही अवघड मुलखांची धुळधाळ होऊन जाईल। तुम्हाला जर जीव वाचवायचा असेल तर बादशहाची गुलामगिरी पत्करून शरण या। अशी गुलामगिरी करण्यातच आमच्यासारख्या सरदारासही भूषणच वाटते। आता तुम्ही आमच्या किल्ल्यांची आणि डोंगरांची आशा सोडा। असे न कराल तर आपल्याच हाताने तुम्ही आपली खराबी करून घ्याल। एक एक शब्द विषारी होता। स्वत्वहीन, स्वाभिमान शून्य गुलाम, गुलामगिरीचे विष मिर्झा राजांच्या रोमारोमात भिनले होते। औरंगजेबाच्या गुलामगिरीतच त्यांना भूषण वाटत होते। धन्य धन्य। कुणीकडे ते महाराणा प्रतापसिंह आणि कुणीकडे हे मिर्झा राजे जयसिंह। एकाचे स्मरण स्फूर्तिप्रद तर दुसऱ्याचे घृणास्पद। एकाची पूजा करावी नंदनवनातल्या फुलांनी, कुबेर घराच्या मौक्तिकाक्षतांनी आणि विद्युल्लतांच्या दीपज्योतींनी, तर दुसऱ्याची। महाराजांना फार वाईट वाटलं। आता या अविवेकी राजपुताला काय लिहावं, काय सांगावं हेच त्यांना समजेना। अफाट बळ घेऊन आला होता, शत्रू म्हणून आला होता। मोरे, अफजल खान, बाजी घोरपडे यांच्याप्रमाणे मिर्झा राजाही स्वराज्याचा साक्षात शत्रूच होता। वास्तविक भवानी तलवारीच्या एका फटकाऱ्यानेच त्याला शहाणपण शिकवणे जरूर होते, पण अवघड होते। म्हणूनच तर महाराज शब्दांच्या परड्या ठेवून मिर्झा राजांना फुले हुंगवीत होते। परंतु त्यांची पहिलीच परडी मिर्झा राजांनी पार चुरगाळून टाकली। महाराजांनी पुन्हा मिर्झा राजाकडे दुसरी थैली रवाना केली। त्या थैलीत त्यांनी मिर्झा राजांना लिहिले होते की मी आपणाशी तह करावयास तयार आहे, आपणास खंडणी द्यावयासही तयार आहे, माझ्या किल्ल्यांपैकी 2 किल्लेही द्यावयास तयार आहे। महाराज इतके लवले, पण मिर्झा राजे किंचितही लवेनात। त्यांनी साफ उलटा जवाब पाठवला की आमचे उत्तर कायम आहे। बादशाही फौज आसमानातील ताऱ्यांप्रमाणे असंख्य आहे। तुम्हाला जीव वाचवायचा असेल तर बादशहाची गुलामगिरी पत्करून शरण या। जीव? स्वतःचा जीव वाचवण्याची शिवाजी राजांना एवढी तगमग लागलेली असती तर ते या स्वराज्य आणि स्वधर्म स्थापनेच्या दिव्य दाहक रणकुंडात उतरलेच नसते। बादशाह मोहम्मद आदिलशहाच्या पायाचे ते गुलाम झाले असते। स्वतःचा मूठभर जीव सांभाळण्यासाठी एवढा प्रचंड अवघड उद्योग नाही करावा लागत। परंतु महाराजांच्या उद्योगाचा हेतू आणि मोल मिर्झा राजांना समजलेच नव्हते। महाराजांनी आणखीन एक पत्र रवाना केले। आपण तह करण्यास तयार आहोत हीच गोष्ट त्यांनी त्यात लिहिली होती। आणि हे पत्र लिहिले दिलेर खानाला। हे पत्र वाचून खानाला जरा धक्काच बसला। आपण पुरंदर काबीज करण्याच्या आतच हा शिवाजी इतका कलंडला, आणि खरोखरच हा तह करणार की काय? तह झाला तर गड काबीज केल्याचे श्रेय आपल्याला मिळणार नाही। आपली ताकद आणि कर्तबगारी जगाला दिसणार नाही। गड काबीज झालाच पाहिजे। दिलेर खानाच्या बोडक्या डोक्यात याच विचारांचा धुमाकूळ चालला होता। त्याने स्वतःच एक थैली चक्क महाराजांना लिहिली। खूपच टोचून डिवचून खानाने हे पत्र लिहिलं। न कळत त्याने मिर्झा राजांनाही थोडेसे चिमटे आणि बोचकारी या पत्रात काढले। मूळ पत्राचा हिंदवी भाषेतील तर्जुमा असा: महालदाराबरोबर तुमचे पत्र आले ते पावले, मजकूर कळला, तह करण्याची तुमची इच्छाही कळून आली। लढण्याआधीच तुम्ही तहाचे बोलणे करता हे आश्चर्य आहे। अशा बोलण्याकडे लक्ष देणे हे आमच्यासारख्या बादशाही अधिकाऱ्यास शोभत नाही।
तुमच्या या डोंगराळ मुलखात शिकार आणि नाच करण्यासाठी आम्ही हिंदुस्थानातून इतक्या दूर आलेलो नाही. आमची एवढीच इच्छा आहे की तुम्ही एकदा येऊन आमच्याशी सामना करावा. तुमच्या मुलखात आम्ही पाहुणे म्हणून आलो असता पुढे येऊन आमचा समाचार घेण्याऐवजी तुम्ही दूर राहता. हे योग्य नाही. तुमचे ते मजबूत किल्ले, गगनचुंबी पर्वत आणि पाताळास पोहोचवणारी तुमची खोरी प्रत्यक्ष पाहण्याची आमची इच्छा असता तुम्ही तर कुठे दिसतच नाही आणि वर तहाचे बोलणे लावता. हा विचार तुम्ही प्रथम केला असता तर बरे झाले असते. आता तरी हा विचार सुचला हे चांगले आहे. दिलेर खानाच्या या पत्रातच दिलेर खानाचे स्वभाव चित्र स्पष्ट उमटतंय. तुमच्या बोलण्याकडे लक्ष देणे हे आमच्यासारख्या बादशाही अधिकाऱ्यास शोभत नाही. या वाक्यात खानाने मिर्झा राजांना चांगलेच ओरखडले होते. दिलेर खानाचे असे उत्तर आलेले पाहून महाराजांना काहीच आश्चर्य वाटलं नाही. बोलून चालून तो परकीय, अफगाण पठाण. वाटलेच तर महाराजांना कौतुकच वाटले असेल. हे अफगाण, हे तुर्क, हे मोगल, हे इंग्रज, हे फिरंगी आमच्या देशात येऊनही आमच्याशी इतके बेमुरावत अभिमानाने वागतात आणि बोलतात. स्वकीयांबद्दल, स्वतःच्या राज्याबद्दल आणि आपल्या अस्मितांबद्दल या लोकांना केवढा कडवा अभिमान आणि गर्व वाटतो. शाबास, शाबास त्यांची. पण आमच्या लोकांना मात्र स्वकीयांबद्दल, स्वराज्याबद्दल, स्वसंस्कृतीबद्दल कशाबद्दल काहीही वाटत नाही. वेडगळ आणि अतिरेकी अभिमान कधीही नसावाच. पण योग्य वेळी आवश्यक तोही अभिमान आणि आदर आणि निष्ठा असू नये का? असा अभिमान, आदर आणि निष्ठा नसली म्हणजे आपोआप मिर्झा राजे निर्माण होतात. आपोआप बाजी घोरपडे, चंद्रराव मोरे आणि सूर्यराव सुर्वे निर्माण होतात. श्रोते हो, पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाच्या उत्तरार्धाचा भाग 18 आज आपण ऐकणार. रसिक हो, आपल्याला हे पुस्तक अभिवाचन आवडतंय, भावतंय, ऐकावंसं वाटतंय हे आपण दिलेल्या कमेंट्सवरनं लक्षात येतच आहे. पण आपण आपल्या याविषयीच्या कमेंट्स, प्रतिक्रिया आम्हाला रेकॉर्ड करूनही पाठवू शकता. या पुस्तक अभिवाचनासाठी येणाऱ्या प्रतिक्रियांवर आधारित प्रतिसाद या विशेष कार्यक्रमात त्याचा नक्कीच समावेश केला जाईल. मग आता त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 94-222-55909. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 9422255909. तसंच तुम्ही ईमेलही करू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे image27@gmail.com. IMAGEAD27@gmail.com. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया रेकॉर्ड करून आम्हाला नक्की पाठवा. आम्ही त्याची आतुरतेने वाट बघतो आहोत. आणि आता जाता जाता रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी, त्याचं वेळोवेळी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा. आणि हो, रेडिओ जयंतच्या या यूट्यूब चॅनलचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. तेव्हा लगेचच रेडिओ जयंतला सबस्क्राईब करा.